बायकोच नाही म्हणजे सांगा कोणी आहे असं की ज्यांनी आपली बायको सोबत घेऊन कीर्तन ऐकायला आले आले बोलवा ना उभे करा दे ना आवाज ठीक आहे माईक आवाज द्या द्या ना मावशी पाहू तुमच्या आवाज द्या ना आवाज त्याला वाजवा बायको असून नाही म्हणतात जेव्हापासून लोक या ना अरे या ना मी सत्कार करतो तुमचा या ना साडी देतो तुम्हाला भाऊ बिजेले मी तुमचा भाऊ आहे भाऊ बिजेले काही येणं नाही झालं आता साडी देऊन घेतो भाऊ बिजेचा सणाला भाऊ येईल माझ्या घराला जाईल बायको नाही म्हणते तुमचीच गोष्ट सांगा घरात गावात तसंच आहे कोणाला बायको नाही तरी म्हणते बायको आहे तुम्हाला सांगून देतो त्याला जर सासू असन तुम्हाला सांगून देतो त्याचा भाऊ आहे मी जास्त ताण द्यायचा नाही सगळ्या इथं जेवढे महिला मंडळ बसलाय त्याचा भाऊ आहे त्याच्या सासूला सांगून देतो जास्त ताण द्यायचा जास्त काम करून घ्यायचे सुनी तुम्हाला सांगतो तुम्ही सासूवर जास्त गरम होत जाऊ नका सेवा करत जा चहा देत जा काही सासू म्हणत असं बरं झालं बापा याचं कीर्तन ठेवला हे तर आपल्याच पार्टीचं दिसते हात जोडून की आई बापाची सेवा करा सासू सासरीची सेवा करा काही बाया आपल्या घरी जाऊन म्हणते दादा मी चालली आई वडिलांवर लक्ष दे पण इथं येऊन सासू सासरीला जीव घालत नाही लाता मारते काय कामाचं पंढरपूरला जाता देव भेटते का तुम्हाला काका चालले काय ओ काका परदेसी 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 जाना नहीं मुझे छोड़ के परदेसी परदेसी जाना नहीं कोणाला जर नगवी आली तर उठू नका डावा पाय उजव्या पाय टाका तरी बजेट जमलं नाही दुसरा गेल टाकायचा उजवा पाय डावा पायावर तरी बजेट बसलं नाही गड्डा कोणाचा दोन्ही चॅनल कच करायचे पण लगीने जायचं चुकून गेले तर दूर जा मी असंच एका गावात सुट्टी दिली पोरायले कीर्तन झालं तर माझी गाडी पुरी ओली होती म्हटलं एवढा जगत ओलीच केलं म्हटलं पोरी हात जोडून विनंती कीर्तन सोडून कोणी जायचं नाही कीर्तन बंद करू काय नाही पहा बरं किती प्रेम आहे याचं आधी तू टेन्शन घेऊ नको आप्पा इथं बसलाय जेवण घेऊन झालं आप्पाचं नाही तर कधी आजी टेन्शन घेतात माझ्या बुड्या जेवला काय माझ्या बुड्या झोपला काय एवढं बेकार प्रेम काय सांगू पोरं ती एवढे 12 असेल 13 वाजेपर्यंत मोबाईलवर हॅलो तू जेवली त्या घरचे जेवले
गावाची रावी राजा. मग तिला म्हणा का रे स्वप्न, उद्या कीर्तनाचा कार्यक्रम आहे, हरिपाठाचा कार्यक्रम आहे, सकाळी लवकर उठा लागते. तो आपल्याला म्हणते महाराज तुम्ही चूप बसा, तुमचा कार्यक्रम बंद झाला, माझा कार्यक्रम सुरू झाला. सांगा 12-12 1-1 वाजेपर्यंत मोबाईलवर असते, चॅटिंग करते. मग म्हणते त्या माझा मेसेज पाहिला नाही, मरतो आता मरणार. कोण तुम्हाला हम अपनी मोहब्बत का इम्तिहान